वहिनींच्या आधी अजितदादांनी मनसरला, पंढरपूरला, आंबेगावला सतत येऊन आपल्याला मदत केलेली आहे, आपल्याला सहकार्य केलेले आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून वहिनी आल्या. बरेच भेटणारे लोक होते. आधी खरं तर मंदिरात जायचं होतं पांडुरंगाच्या दर्शनाला, पण वहिनी म्हटल्या नको, लोक थांबलेत, आपण आधी तिकडं जाऊ आणि मग आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ. इथलं झाल्यावर वहिनी साहेब पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहे. आम्ही दर्शन करून ऑलरेडी आलो, आम्ही परत येऊ. आणि पांडुरंगाकडे एवढीच प्रार्थना आहे की हे महाराष्ट्रामधल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यावर जे अल निनोचं जे संकट येऊ पाहत आहे, पावसाचा कमीपणा होऊ पाहत आहे आणि त्याच्यामधून कदाचित येणारं वर्ष दुष्काळाचं असू शकतं आणि त्याच्यामधून आमची सगळ्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून पांडुरंगाला आम्ही सगळेच जण, वहिनी पण विनंती करतील, प्रार्थना करतील, आम्ही पण करून आलो आहोत. आणि हा असा सगळा शेतकऱ्यांचा सोहळा. वहिनी साहेब, हे जुन्नर, आंबेगाव, खेड ही सगळ्यांची भूमी जी आहे, ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आहे. ही भूमी छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानानं जे वडू तुळापूर आमच्या शिरूर तालुक्यात आहे, त्या भूमीतले हे सगळे लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आपण भीमाशंकर सारखं एक 12 ज्योतिर्लिंग इथे आहे. अष्टविनायकापैकी काही देवस्थान याच परिसरामध्ये आहेत आणि या परिसराला एक मोठी संतांची परंपरा लाभलेली आहे, समाज सुधारकांची परंपरा लाभलेली आहे. सत्यशोधक समाजाच्यासाठी काम करणारे आमचे मुकुंदरावजी भुजबळ साहेब, माननीय महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, मनसरचे सुपुत्र कैलासवासी किसनरावजी बानखेले साहेब, ज्यांनी 3 वेळेला आमदारकी, खासदारकी त्या ठिकाणी भूषवली, त्या किसनराव बानखेले साहेबांचा देखील आपल्याला आज या ठिकाणी उल्लेख केल्याशिवाय राहता येत नाही. शेवाळे महाराज, मला वाटलं तुमच्याकडून एक उल्लेख राहिला की तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ती मनसरला, त्याची जी मनसरी दिलेली आहे आणि त्याची प्रत आज देखील मनसरला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळं तुकोबारायांचा असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा असेल, हा देहू आळंदीच्या पंढरीचा वारसा आमच्या सगळ्या लोकांना लाभला आणि म्हणूनच आज आमच्या परिसरामधले हजारो लोक या भक्तीच्या मार्गानं या ठिकाणी जातात आणि म्हणूनच आमची सगळ्यांची श्रद्धा ही पांडुरंगावर आहे. आता आषाढी जवळ आलेली आहे. वारीला काही दिवसात मला वाटतं 8 तारखेला देहूवरून पालखी निघेल, आळंदीवरून पालखी निघेल आणि मग आषाढीला या ठिकाणी त्या सगळा जो सोहळा आहे की ज्या सोहळ्याला हजारो नाही लाखो लोक उपस्थित राहतात, 30-40 लाख लोक उपस्थित राहतात. ऊन, पाणी, वारा कशाची पर्वा या ठिकाणी करत नाहीत, अनवाणी पायानं चालत राहतात. इथं आल्यावर काही सगळ्यांचं पांडुरंगाचं दर्शन होतच असं नाही. काही लोक नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेऊन परत जातात, काही लोक मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन परत जातात. पण त्या वारकऱ्याच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे की मला नामदेवाच्या पायरीचं दर्शन झालं तरी माझा पांडुरंग मला भेटला, आणि हाच पांडुरंगाचा विचार हा फक्त अध्यात्माचा विचार आहे असं समजायचं काही कारण नाही. कारण मला एक प्रसंग या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला हे जे उजनी धरण आहे, ज्या उजनी धरणामुळे या सगळ्या परिसराला, कल्याणराव, आज तुमचे सगळ्यांचे साखर कारखाने चालत आहेत, आज जी सुबत्ता या
परिसराला मिळालेली आहे. त्या आणि मग त्या उजनीमध्ये आमचा इंदापूर बारामतीचा सुद्धा भाग काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असेल. ज्या वेळेला या उजनी धरणाचं भूमिपूजन झालं त्यावेळेला या महाराष्ट्राचे द्रष्टे नेते कैलासवासी माजी उपप्रधान कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब या उजनीच्या भूमिपूजनाला इथं आले आणि उजनीचं भूमिपूजन करत असताना यशवंतरावजींनी जे भाषण केलं ते भाषण करताना त्यांनी समोर लाखोंचा समाज होता, पण त्या समाजाला उद्देशून भाषण करण्याच्या ऐवजी त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला उद्देशून भाषण केलं. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर यशवंतरावजी त्यावेळेला म्हणाले होते, हे पांडुरंगा, तुझ्या दारामधून जाणारी भगीरथ ही भीमा गंगा मी या ठिकाणी अडवण्याचं पाप करतोय, पण त्याची तुला मला काय शिक्षा करायची असेल ते कर, पण शेवटी तुझ्या भक्तीसाठी हा बैला मैल चालत येणारा जो वारकरी आहे त्याच्या शेतामध्ये शेती फुलली पाहिजे, त्याच्या शेतामध्ये त्याला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे आणि म्हणून मी हे सगळं काम करतोय. हा राजकारण्यांचा विचार जरी असला तरी हा समाजाच्या हिताचा आणि त्याच्यामुळं अध्यात्म, राजकारण, समाजकारण या गोष्टी काही वेगळ्या आहेत असं काही मानायचं काही कारण नाही. यशवंतरावजींची हीच भूमिका आदरणीय पवार साहेबांनी पुढे चालवली. पवार साहेबांची हीच भूमिका आदरणीय अजितदादांनी पुढे चालवली आणि आता माननीय सुनेत्रा वहिनी देखील हीच भूमिका घेऊन पुढे चाललेल्या आहेत. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता ही आज मंचरचं जरी हे भक्तिनिवास झालेलं असलं तरी आंबेगाव तालुक्यामधल्या, जुन्नर तालुक्यामधल्या त्या परिसरातल्या अनेक गावाच्या लोकांनी इथं येऊन आपल्या धर्मशाळा म्हणा किंवा वारीला येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भविष्यात हे करत राहणार आहेत. देवेंद्र शेठ असतील, हर्षलजी बोर्डे असतील, आणखीन अनेक लोक लहान मोठे, म्हणजे मोठाचं नाव घेतलं पाहिजे, लहानाचं घेऊ नये म्हणून घेतलं नाही तरी